नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे ही व्हिडिओ महत्त्वाची आहे। त्याचबरोबर पहा, निराधार बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत मोठी अशी खुशखबर आलेली आहे। शासनाच्या माध्यमातून खुशखबर देण्यात आलेली आहे लाभार्थ्यांना। आता ही नेमकी खुशखबर काय असणार आहे, त्यासाठी तर हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहावाच लागणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा आणि चॅनलवरती आपल्या पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहतील। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि जाणून घेऊया महत्त्वपूर्ण माहिती। तर या ठिकाणी पहा, डिसेंबरच्या हप्त्यासंदर्भात लाभार्थ्यांना प्रश्न पडलेला आहे। डिसेंबरचा हप्ता नेमका आम्हाला मिळणार कधी? आणखीन पैसे न मिळालेल्या लाभार्थ्यांना, त्याचबरोबर ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्याचेही पैसे ज्या लाभार्थ्यांना जमा झालेले नाहीत त्यांना देखील पैसे कधी मिळणार ही त्यांची वारंवार विचारणा आहे। त्यांचा या ठिकाणी पहा, भरपूर साऱ्या कमेंट येत आहेत की आम्हाला ऑक्टोबरचे पैसे आले नाहीत। डिसेंबरचा हप्ता वाटपासंदर्भात शासनाने मेसेज टाकला होता पोर्टलवरती की 25 तारखेपर्यंत तुम्हाला पैसे मिळून जाणार आहेत, पण पहा प्रत्यक्षामध्ये हे पैसे आलेले नाहीत। तर पाहू शकता अशा पद्धतीचा मेसेज होता। तुम्हाला 23 तारखेपासून 24 तारखेपर्यंत पैसे वाटप होणार आहेत, पण प्रत्यक्षात पैसे जमा झालेले नाहीत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय झालेलं आहे तर पोर्टलवरचा हा मेसेज देखील गायब झालेला पाहण्यास मिळत आहे। पोर्टलवर हा मेसेज देखील मिळत नाही। आता डिसेंबरच्या हप्त्याची माहिती जी आहे ती आपण थोडी पुढे ढकलूया, म्हणजे त्या अगोदर शासनाकडून आलेली तुमच्यासाठी जी खुशखबर आहे ती आपण पाहूया। ही जी खुशखबर आहे ती डिसेंबरच्या हप्त्या व्यतिरिक्त आहे। तर नेमकी काय आहे पाहू। पहा, पोर्टलवर तुम्हाला इथं स्क्रीनवर एक माहिती दिसत आहे। समाज कल्याण विभागामार्फत जिल्हा परिषद परभणी यांच्या माध्यमातून एक योजना राबवण्यात येत आहे आणि या योजनेअंतर्गत 0 ते 6 वयोगटातील जे दिव्यांग मुलं आहेत, या दिव्यांग मुलांचे लवकर निदान व उपचार होण्याच्या दृष्टिकोनातून माता पालकांना उपचारासाठी निर्वाह भत्ता देण्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे आणि या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे। तर या योजनेसंदर्भातली सविस्तर माहिती तुम्ही वाचून घेऊ शकता। वाटलंच तर स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि व्यवस्थित ही पूर्ण माहिती वाचा। पहा, आपण स्लो ही माहिती रोल करूया, वरती घेऊया। तर इथं पाहू शकता ही माहिती आपण स्क्रोल करताना एकदम स्लो केली आहे, जेणेकरून तुम्हाला हा स्क्रीनशॉट घेऊन ही माहिती व्यवस्थित वाचता येईल। ज्या दिव्यांगांना दैनंदिन दिनचर्या कळत नाही व स्वतःची काळजी घेण्यास असमर्थ आहेत, ते पालकांवर विसंबून आहेत, अशा UDID धारक दिव्यांगांना काळजीवाहकची गरज आहे आणि अशाच दिव्यांगांच्या पालकांना अर्थसहाय्य देण्यासाठी शासन ही योजना राबवत आहे। आता पहा, दिव्यांग व्यक्ती असो किंवा सामान्य व्यक्ती असो, त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याची मुलं असतात, आहे की नाही? तर होय, पहा, कुणासाठीही दिव्यांग असो किंवा सामान्य असो त्याच्यासाठी महत्त्वाची म्हणजे आपली मुलं असतात। या आणि शासनाने दिव्यांग व्यक्तींच्या याच गोष्टीचा विचार घेऊन 0 ते 6 वयोगटातील जे दिव्यांग आहेत अशा मुलांचे निदान लवकर व्हावं आणि त्यांच्यावर उपचार होण्याच्या दृष्टिकोनातून माता पालकांना उपचारासाठी निर्वाह भत्ता देखील देणे इथं सुरू केलेलं आहे आणि यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे। कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे, कोणत्या ठिकाणी अर्ज करायचा आहे, सविस्तर माहिती या पॅम्पलेटवरती, या स्क्रीनवर तुम्हाला जे दिसत आहे त्यावरती दिलेली आहे। त्यामुळे नक्कीच तुम्ही जर म्हणजे तुम्ही यामध्ये बसत असाल, याची गरज तुम्हाला असेल, तर नक्कीच तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन माहिती घेऊन ही योजनेचा लाभ इथं घेऊ शकता। 31 तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे। सूचना देखील दिलेली आहे। अर्ज फक्त
ऑनलाईन रीतीने सादर करायचे आहेत. ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. आता आपण डिसेंबरच्या हप्त्यासंदर्भात माहिती पाहू. तर डिसेंबरचा हप्ता आणखीनही जमा झालेला नाही. सरकारनं सांगितलं मोठ्या उत्साहाने म्हणा किंवा आत्मविश्वासाने की GR न येता पैसे वाटप होतील आणि पोर्टलवर मेसेज पण पडला, पण प्रत्यक्षात पैसे आलेले नाहीत. आता नेमका गोंधळ काय झालेला आहे हे आणखीनही स्पष्ट झालेले नाही. हे आणखीनही गुलदस्त्यातच आहे. सोमवारपर्यंत पुन्हा एकदा आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. 29 तारखेपर्यंत संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना डिसेंबरचा हप्ता वाटप होणार नाही. हा तर मुद्दा क्लिअर होत आहे, कारण उद्या सुट्टी आहे. सुट्टीच्या दिवशी तर मेसेज येत नाही आणि पैसे पण येत नाहीत. या योजनेचे आपण पाहिलेलं आहे. आता जो मेसेज आलेला होता तो देखील गायब झालेला आहे. पुन्हा कोणती तारीख येते, कोणती तारीख पुन्हा डबल देऊन प्रत्यक्ष पैसे कधी सुरू होतात, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर सरकारला लवकरात लवकर देणं गरजेचं आहे. खूप साऱ्या दिव्यांग बांधवांचं औषध संपलेले आहे. ज्यांना गोळ्या औषधं डेली घ्यावे लागतात, त्यांच्यासाठी पहा खूप महत्त्वाचा असणार आहे हा हप्ता. रखडलेला आहे. मागच्या 2-3 महिन्यापासून वेळेवर पैसे जमा होत नाहीत, त्यामुळे नक्कीच त्यांना आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत असणार आहे. फक्त दिव्यांगांनाच नाही, तर या योजनेतील जे इतर लाभार्थी आहेत त्यांना देखील अशाच पद्धतीच्या प्रश्नांना सामोरं जावं लागत आहे.